खोतकर वादावर निर्णय घेण्यासाठी उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर महत्त्वाची बैठक होत असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह उपस्थित असतील। संध्याकाळी ही बैठक होते। जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यावरून दानवे खोतकर यांच्यातला असलेला वाद अजून संपुष्टात आलेला नाहीये। वाद मिटवण्यासाठी दानवे यांनी पुढाकार घेतला असला तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर अजून बंडाच्या पवित्र्यावर ठाम आहेत। काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खोतकर उद्धव ठाकरे यांनाही भेटले, त्यामुळे या वादात उद्या नेमका काय तोडगा निघतो याबाबत उत्सुकता आहे। तसंच या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या अदलाबदली संदर्भातही ठाकरे फडणवीस यांच्यात चर्चा होईल। मी माननीय उद्धव साहेबांना विनंती केली की आता मी फार पुढे गेलेलो आहे, या संदर्भातला मैत्रीपूर्ण लढतीचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे। मतदारसंघ हा शिवसेनेकडे ओढून घेतला पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या मी माननीय उद्धव साहेबांकडे केलेल्या आहेत। अर्थात उद्या संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उद्धव साहेब यांची बैठक मातोश्रीला होणार आहे आणि त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल। संपलेला नाही, अजूनही मी माझी भूमिका मांडतो। अर्थात मी शिवसैनिक आहे, अर्थात मी माननीय उद्धवजी साहेबांचा शब्द ओलांडणारा नाही। माझ्यासाठी त्यांचा शब्द हा अंतिम आहे आणि माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आहे। थेट आमचे पॉलिटिकल सिनियर करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे आपल्या बरोबर आहेत। दिनेश, युती तर झालेली आहे, पण फक्त जागा वाटपाचा निर्णय, महत्त्वाचा निर्णय आता उद्या होणार आहे आणि थेट मुख्यमंत्री यासाठी आता मातोश्रीच्या दारी जाणार आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा होईलच, पण त्याचबरोबर अर्जुन खोतकर यांच्याबाबत सुद्धा उत्सुकता। उद्या नेमकं काय काय घडणार आहे युती संदर्भात? मनुष्यनी शक्यता तर आहे की दानवे खोतकर वाद हा या मातोश्रीवरील बैठकीत संपुष्टात येईल, कारण युती झाली आहे पण दानवे खोतकर यांच्यात असलेला वाद अजून संपलेला नाहीये। स्वतः दानवे यांनी या प्रकरणी पुढाकार घेतलेला आहे। जालन्यात सुभाष देशमुख, दानवे, खोतकर यांच्यात बैठक झाली। दानवेंनी एकूण भूमिका व्यक्त केली की आमच्याकडून हा वाद मिटवण्याची तयारी होते आहे। काल स्वतः खोतकर हे मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत आणि त्यानंतर ही महत्वाची बैठक मातोश्रीवर होते, ज्यात स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री उपस्थित राहणार म्हणजे हा वाद मिटवण्यासाठीच तसाच तोडगा निघेल असं मानलं जाते, कारण ही जी जागा आहे ही भाजपच्या कोट्यातली आहे। रावसाहेब दानवे इथे विद्यमान खासदार आहेत, पण जे स्थानिक राजकारण आहे गेल्या 3.5 वर्षामध्ये शिवसेनेकडून ज्या पद्धतीनं नेतृत्वाकडून संकेत होते, त्यामुळेच खोतकरांनी पूर्णपणे ही जागा ताकदीनिशी लढण्याची तयारी केली। पण आता हा वाद संपल्यानंतर, हा युतीतला वाद संपल्यानंतर खोतकर दानवे वाद संपुष्टात यावा ही इच्छा आहे, कारण प्रत्येक जागा महत्वाची आहे। खरं तर संकेत त्यावेळेसच मिळाले होते की जेव्हा अमित शहा मातोश्रीवर आले होते आणि युतीची घोषणा करण्यासंदर्भातली अंतिम बैठक होती। दानवे यांना यापूर्वी मातोश्रीवरील बैठकांमध्ये परवानगी मिळत नसे त्या बैठका त्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात, पण त्या बैठकीत मात्र दानवे यांचे फोटो उद्धव ठाकरेंबरोबर प्रसिद्ध झाले होते, त्यामुळे हा वाद संपुष्टात येण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत। हे जरी असलं तरी दुसरे एक महत्वाची बैठक असेल ज्यात लोकसभा निवडणुकी अनुषंगाने जागा वाटपासंदर्भात विशेषतः एक जागा शिवसेनेला वाढवून देण्यात आलेली आहे। आता 23-25 असा फॉर्म्युला आहे। ती जागा पालघरची आहे असं सांगितलं जात आहे, पण आता जी स्थिती आहे त्यानुसार एकूण स्थानिक राजकारण बघितलं तर भाजपचे कार्यकर्ते हे पालघरमध्ये शिवसेनेसाठी काम करण्यास तयार नाहीत, त्यामुळे शिवसेनेला आता भिवंडीची जागा हवी आहे अशी एक चर्चा कानावर येते। तसंच मावळमध्ये महत्वाचा मुद्दा आहे की मावळमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाच पवित्रा घेतलाय की श्रीरंग बारणे यांच्यासाठी काम करायचं नाही। तर हे वाद संपुष्टात आणण्याच्या दिशेने आणि कुठल्या जागांची अदलाबदल होऊ शकते। ईशान्य मुंबईमध्ये शिवसैनिकांनी पवित्रा घेतला आहे की ते किरीट सोमय्या यांच्यासाठी काम करणार नाहीत। उत्तर पश्चिमची जागा किंवा कोल्हापूरची जागा भाजपला देऊन ईशान्य मुंबई शिवसेनेकडे घेता येऊ शकते का, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर या बैठकीत मुख्यमंत्री आणि स्वतः उद्धव ठाकरे मिळून चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित मानलं जाते। निश्चितच धन्यवाद दिनेश, सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय हो नाही करता करता अखेर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तर झाली, मात्र कार्यकर्त्यांमध्ये जे मनभेद आहेत ते नेमके कसे सोडवायचे याबद्दल आता मात्र मोठं काम दोन्ही करायचं आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला उद्या या संदर्भातली बैठक होणार आहे। बैठकीमध्ये जागा वाटपांचा तिढा काही प्रमाणात सुटला जाईल हे मात्र नक्की आहे।